बातमी. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांनी चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कारवाई करत आंतरराज्य सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. खुर्शीद अब्दुल हमीद खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विठ्ठलवाडी येथील इलेक्ट्रिकल वर्क्स आणि हार्डवेअर दुकानाचे शटर तोडून तब्बल 3,43,216 रुपयांच्या तांब्याच्या तारांवर डल्ला मारण्यात आला होता. चोरीचा माल सँट्रो कारमधून घेऊन आरोपी पसार होत असतानाच लासलगाव पोलिसांनी नाकाबंदी करत त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून तांब्याच्या तारा, सँट्रो कार, बोल्ट कटर आणि लोखंडी सळई असा तब्बल 4,51,716 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसी चौकशीत आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांचा पडदाफाश झाल्याची माहिती समोर आलीय. लासलगाव, सायखेडा, पिंपळगाव, बसवंत, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, वडनेर, भैरव, सटाणा आणि चांदवड परिसरातील तब्बल 12 चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आमचे अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली. त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती, त्या नाकाबंदीची लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले. तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले. ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोंजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेला आहे. त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली. तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आणखी तपास यामध्ये सुरू आहे. तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. आरोपीकडून आणखी किती गुन्ह्यांची माहिती समोर येते आणि चोरीचा किती मुद्देमाल हस्तगत होतो याचा पोलीस तपास करतायत. आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत. लासलगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या टोळींचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली असून पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.